आपला जॉर्डन दौरा अत्यंत फलदायी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जॉर्डन येथे केलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी राजे अब्दुल्ला आणि जॉर्डनच्या जनतेचे आभार मानलेत. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत अक्षय ऊर्जा, जलव्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रातली भागीदारी दृढ झाल्याचंही पंतप्रधान म्हणाले. व्यापाराच्या जगात आकड्यांचं महत्त्व प्रचंड असलं तरी आकड्यांपलीकडे जाऊन जॉर्डनशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं. भारत जॉर्डन व्यापार मंचाच्या बैठकीनंतर मोदी आणि राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. भारत जॉर्डन संबंधांमध्ये ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यासाठी आर्थिक संधी दोन्हींचा संगम झालेला दिसतो असं पंतप्रधान म्हणाले. ज्योग्राफी को अपॉर्चुनिटी में और अपॉर्चुनिटी को ग्रोथ में कैसे बदला जाए, इस पर हमने विस्तार से चर्चा की. भारतीय कंपनियों से इन अवसरों का पूरा लाभ उठाने का अनुरोध करूंगा. भारत आज जॉर्डन का तीसरा सबसे बड़ा ट्रेडिंग पार्टनर है. मैं जानता हूं कि बिजनेस की दुनिया में नंबर्स का महत्व होता है, लेकिन यहां हम सिर्फ नंबर्स गिनने नहीं आए, बल्कि हम लॉन्ग टर्म रिलेशनशिप बनाने आए हैं. आज जॉर्डन के हर बिजनेस, हर इन्वेस्टर के लिए भी भारत में अवसरों के नए द्वार खुल रहे हैं. भारत की तेज ग्रोथ में आप सहयोगी बन सकते हैं और अपने निवेश पर शानदार रिटर्न भी पा सकते हैं. आज दुनिया को नए ग्रोथ इंजन चाहिए. दुनिया को एक ट्रस्टेड सप्लाई चेन की जरूरत है. भारत और जॉर्डन मिलकर दुनिया की इस जरूरत को पूरा करने में बड़ा रोल निभा सकते हैं. भारत हा जॉर्डनचा तिसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. समावेशन आणि कार्यक्षमतेचं प्रारूप ठरलेल्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित UPI, आधार, डिजिलॉकर अशा सुविधा जॉर्डनच्या व्यवस्थांशी जोडण्याबद्दल राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आरोग्यसेवा ही आता एक धोरणात्मक प्राधान्याची गोष्ट झाली असून जॉर्डनमध्ये भारतीय कंपन्यांनी औषध आणि वैद्यकीय उपकरणं बनवली तर जॉर्डनसह पश्चिम आशिया आणि आफ्रिकेलाही त्याचा फायदा होईल असं मोदी यांनी सांगितलं. कोरड्या हवामानातल्या शेतीतल्या अनुभवाचा जॉर्डनमध्ये मोठा बदल घडून येऊ शकेल असं सांगत शीतगृह, फूड पार्क आणि साठवण सुविधांमध्ये दोन्ही देश एकत्र काम करू शकतील असं त्यांनी सूचित केलं. रोजगार निर्मितीसाठी गुंतवणूक करायला पुढे येण्याचं आवाहन त्यांनी व्यावसायिकांना केलं. ज्योग्राफी जॉर्डन की स्ट्रेंथ है और भारत के पास स्किल भी है और स्केल भी. दोनों की स्ट्रेंथ जब एक साथ आएगी तो इससे दोनों देशों के नौजवानों को नए अवसर मिलेंगे. दोनों देशों की सरकारों को उनका विजन बिल्कुल स्पष्ट है. अब बिजनेस वर्ल्ड के आप सभी साथियों को अपनी इमेजिनेशन, इनोवेशन और एंटरप्रेन्योरशिप से इसको जमीन पर उतारना है. अंत में मैं आपसे फिर कहूंगा, कम लेट अस इन्वेस्ट टुगेदर, इनोवेट टुगेदर एंड ग्रो टुगेदर. भारत आणि जॉर्डन यांच्यात अन्नधान्य, खतं, औषध उद्योग, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रात सहकार्याची दारं या दौऱ्यानं अधिक खुली झाली आहेत असं त्यांनी सांगितलं. जागतिक पटलावर जॉर्डनचं भौगोलिक स्थान दोन्ही देशांमधल्या राजनैतिक आणि सामरिक तसंच आर्थिक संबंधांना अधिक बळकट करणार आहे असं अब्दुल्ला म्हणाले. पंतप्रधानांच्या जॉर्डन दौऱ्यादरम्यान झालेल्या सामंजस्य कराराबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. येत्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 5 अब्ज अमेरिकी डॉलर मूल्यापर्यंत नेण्याचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी जॉर्डनमधल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत मांडला. या दौऱ्यात विविध सामंजस्य करारांना अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. यात ऊर्जा, जलव्यवस्थापन आणि सांस्कृतिक संबंधांचा समावेश आहे.
अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान करारामुळे हरित हायड्रोजनबद्दलच्या सहकार्याला चालना मिळेल. 2025 ते 29 या काळात सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी करार झाला. जॉर्डनमधल्या पेट्रा आणि महाराष्ट्रातल्या वेरूळ लेणी या 2 स्थळांवर पर्यटन, सामाजिक संबंध आणि सांस्कृतिकतेला चालना देण्याचा करारही झाला. उभय देशांनी खतांच्या क्षेत्रात विशेषतः फॉस्फेटविषयी सहकार्याचा पुनरुच्चार केला.